परत आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं नव्याने स्वागत आहे। काही कारणांमुळे मी मध्ये ब्लॉग करणं सोडून दिलं होतं, पण विचार केला पुन्हा स्टार्ट करू। सकाळी सकाळी निघाले भाजी मार्केटमध्ये, कारण सकाळी अगदी फ्रेश भाज्या मिळतात। पण आज पहिल्यांदाच ही वेगळी भाजी मी बघितली। तुम्हाला भाजीबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की सांगा। आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि सकाळी सकाळी तर तुम्हाला A to Z भाज्या मिळतील आणि इतक्या फ्रेश, मस्त आणि ताज्या ताज्या असतात। मला जेवढ्या काही भाज्या पाहिजे होत्या तेवढ्या मी घेतल्या। त्यानंतर मला दिसली केळीची फुलं, भोपळ्याची फुलं, त्यानंतर हळदीची पानं आणि ते काय होतं ते मला माहिती नाही आहे। तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा। ज्या भाज्या मला माहिती आहेत, ज्या करता येतात तेवढंच मी घेते, कारण उगाच काहीतरी वेगळं होण्यापेक्षा मी अवॉइडच करते। त्यानंतर जेवढं काय मला हवं होतं तेवढं मी घेतलं। आज 15 ऑगस्ट असल्यामुळे खूप गर्दीसुद्धा होती। त्यानंतर आज उपवाससुद्धा होता, त्याच्यामुळे थोडीफार फ्रूट्स घेतले, कारण 8 ते 10 दिवसात आम्हाला आता पुन्हा गावी जायचं होतं, त्याच्यामुळे जास्त काही सामान घेऊन ठेवलं नाहीये। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता, सगळ्या प्रकारची फळं मिळत होती। आणि सकाळी सकाळी भाजी मार्केटमध्ये जाण्याचा हाच बेनिफिट असतो की तुम्हाला सगळ्या फ्रेश भाज्या मिळतात आणि सगळ्या प्रकारच्या मिळतात। आणि मी आठवड्याभराची भाजी एकदाच घेऊन ठेवते, पण आता काही घेतली नाही, कारण जसं तुम्हाला सांगितलं की गावाला जायचं होतं। सगळं मार्केट तर फिरावंच लागतं, कारण असं वाटतं वेगळं काही दिसलं तर घेऊ। अगदी घराजवळ आलो आणि पाऊस सुरू झाला, पण बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही असं होऊ शकत नाही। पण आज तर उपवास होता आणि इतका सकाळी सकाळी काही अवेलेबल पण नव्हतं। मग विचार केला नारळ पाणी पिऊया आणि घरी जाऊया। मग इथे मस्तपैकी नारळ पाणी पिलं। आमच्याकडे 50 ते 60 रुपयापासून नारळ पाणी सुरू होतं। तुमच्याकडे नारळ पाणी कितीला मिळतं मला नक्की सांगा। काही उपवास पकडला आहे, त्यांना आज इडली दिसते, समोसा दिसतो, मेदूवडा दिसतो, कधी न खाणारी कचोरी दिसते। किती ते सॅक्रिफाईस उपवासासाठी। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण डेली भेटणार आहोत, डेली व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।